नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे हे पैसे आता जमा झालेले आहेत. जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91 लाख राष्ट्रातील तमाम नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी खुद्द जाहीर केले की अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळण्यासाठी राज्य सरकारनं तब्बल 10,000 कोटी तरतूद केली. तर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरळ सांगून टाकले की आजपासून पुढच्या 3 दिवसात दोन्ही योजनांचे पैसे टप्प्याटप्प्यानं थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकले जाणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आतापर्यंत पैसे का आले नाहीत, तर गेल्या 15 दिवसापासून राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होती. त्या काळात सरकार कोणत्याही योजनेचे पैसे खात्यात टाकत नव्हतं, तर निवडणूक आयोगांना बंधने घातली होती. तर म्हणून नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, अतिवृष्टीची मदत हे सगळं थांबलेलं होतं. पण आता मतदान झालं आहे, तर आचारसंहिता उठली आहे आणि सरकारनं लगेच हालचाल सुरू केली आहे. फडणवीस साहेबांनी बँकेच्या मोठ्या अधिकाऱ्यांना बोलावून एक भारी बैठक बसवली होती. त्यांनी सरळ भाषेतून सांगितलं का आज पहिला टप्पा, उद्या दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा अशा 3 टप्प्यामध्ये हे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोचले पाहिजेत. म्हणजे शेतकरी बांधवांनो, आता कधीही तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. मोबाईलवर बँकेचा मेसेज कधीही येईल, म्हणून फोन पाहत राहा, बँकेचं खातं चेक करत राहा. सप्टेंबर मधल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं. कुणाचंही पीक वाहून गेलं, कुणाचं जनावर गेली, तर अनेकांचं उभं पीक पाण्यात बुडालं, अनेकांची मातीही वाहून गेली. याची भरपाई कधी मिळणार, सगळेच वाट पाहत होते. आता सरकारनं मोठा निर्णय घेतला. प्रति हेक्टरी 17,000 रुपये आणि नमो योजनेचा 2,000 रुपयेचा हप्ता मिळून 19,000 रुपयाची मदत थेट खात्यात टाकायला सुरुवात केली. DBTनं पैसे टाकण्याचं काम सुरू झालंय. आपल्याकडे एकूण 36 जिल्हे आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की एकदम सर्व जिल्ह्यांना एकाच वेळी पैसे टाकायला गेले तर टेक्निकल अडचण येणार आहे. म्हणून आज 14 जिल्हे, उद्या 12 जिल्हे, परवा 10 जिल्हे अशा पद्धतीने पैसे वाटपण्याचे आदेश बँकांना दिलेत. म्हणजेच पुढच्या 3 दिवसात राज्यातील सगळ्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही योजनांचे पैसे जमा होणार आहेत. आजपासून खरं आनंदाची सुरुवात झाली म्हणावी लागेल. पण नेमकं कोणाला पैसे मिळणार, तर हा प्रश्न मोठा आहे. 14 जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात समाज झालेल्या लोकांना म्हणजे शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार. 17,000 प्रति हेक्टरी बसणार आहेत पैसे. गेल्या काही दिवसापासून आज येतील, उद्या येतील अशा खोट्या बातम्या पसरत होत्या. त्यामुळे कृषी विभागाने लोकांना सांगितलं की खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. सरकारच्या अधिकृत माहितीच्या वेबसाईटवर जाऊन पहा. सरकारनं आज पहिल्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांची यादी काढली आहे. पण या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त अतिवृष्टी झाली असल्यामुळे सर्वात आधी यांना मदत दिली जाणार आहे. पण यात एक महत्त्वाचं आहे, सरकारला तपासासाठी 10 जिल्हे सापडले. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 1 रुपया देखील मिळणार नाही. नमो योजनेचा हप्ता ना अतिवृष्टीचा मदत. सप्टेंबरमध्ये नुकसान झालं असेल तरीही या जिल्ह्यांना निधी मिळणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. या मागची कारणं सरकारकडे आहेत. या 2 जिल्ह्या म्हणजे आता हे 2 ते 3 दिवस झाले एक अपात्र ठरलेले 10 जिल्हे इथे काढले आहेत यादीनुसार. तर यामध्ये खूप मोठे बोगस शेतकरी आढळले आहेत. 10 जिल्हे कोणते आहेत, अपात्र ठरले कोण आहे, 19,000ची मदत मिळणार नाही. सरकारने काही पात्रतेच्या अटी ठेवल्या आहेत, पण त्या पूर्ण असल्या तर अगदी 100% पैसे येणारच. आज पहिल्याच दिवशी 14 जिल्ह्यामध्ये निधी टाकण्याचा पहिला टप्पा सुरू झाला. मुख्यमंत्री स्वतः यावर लक्ष देऊन थांबले आहेत. तब्बल 10,000 कोटी रुपये बँकांना देऊन पैसे वाटण्याचा आदेश दिला आहे. बराच काळ आचारसंहिता असल्यामुळे पैसे अडकले होते, ते हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणून 15 दिवसात कुणाचाही खात्यात 1 रुपयाही आला नव्हता. पण आता मतदान संपलं, आचारसंहिता उठली, सरकारने लगेच पैशाचं वितरण सुरू केलं. पुढच्या काही दिवसात सगळ्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे 100% पोहोचणारच. आता नेमकं कोणत्या नियमावरून हे पैसे दिले जाणार आहेत हे मी तुम्हाला अगदी नीट समजावून सांगतो. यावेळी
सरकार फार कडक भूमिका घेते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सरकार ठरलेल्या 4 महत्वाच्या अटी ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण केल्या, फक्त यांच्याच खात्यात आज पहिल्या टप्प्यातील डीबीटी मार्फत 19,000 रुपये पैसे दिले जाणार आहेत. 10 जिल्हे अपात्र ठरवलेत, त्यांना कुठलाही निधी मिळणार नाही. म्हणजे सरळ सांगण्यात आलंय, त्यांचं नाव अटीमध्ये बसत नाही. उद्या 14 जिल्ह्यांची यादी तुम्ही 19,000 रुपयाचा फायदा घेऊ शकणार. पण मुख्यमंत्री म्हणाले, आतापर्यंत पीएम किसान, नमो शेतकरी वगैरे योजनेचे पैसे काही लोकांनी चुकीच्या मार्गाने काढलेत. हे चौकशीत सापडलं, म्हणून आता सरकारनं कडकच निर्णय घेतला आहे. पैसा फक्त पात्र लोकांनाच, बाकी कोणालाच आपोआप काही जाणार नाही. पहिली सगळ्यात महत्वाचा नियम, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात 19 नोव्हेंबरला पीक विमा किसान योजनेचे 2,000 रुपये जमा झालेत, फक्त त्यांनीच नावे अतिवृष्टीची मदत आणि नमो शेतकरी योजनेसाठी बँकांना पाठवले आहे. कारण सोपं आहे. पीएम किसानचे पैसे देताना सरकार प्रत्येक अर्जाची नीट चाचणीपणे केली जात होती. ज्यांना खरंच आर्थिक मदत हवी होती ते गरजू गरीब व्यक्ती त्यांना 2,000 रुपये दिले. त्यामुळे आता अतिवृष्टी आणि नमो शेतकरी दोन्ही मदत पहिली पात्र आहेत त्यांना. म्हणजे त्यांची यादी पहिल्या ह्याच्यामध्ये येणार आहे, पहिल्या लिस्टमध्ये येणार आहे. बघा इकडे 19 नोव्हेंबरला तुमच्या खात्यात पीएम किसानचे 2,000 रुपये आले असतील, तर आज 14 जिल्ह्यांमध्ये मिळणार आहेत 19,000 रुपये. म्हणजे अतिवृष्टीचे 17,000, नमोचे 2,000 तुमच्याकडे थेट जमा होणार आहेत. 17 19,000 तुमच्या खात्यात जमा होतील. पण सरकारने स्पष्ट पूर्ण केलंय की त्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता आला नाही, त्यांना आजचे पैसे मिळणारच नाहीत. आता आपण पुढे नेमकं कोणते 14 जिल्हे आहेत ते पाहूया. पण त्याआधी दुसरा नियम असा आहे की या नियमामध्ये तब्बल 21 लाख शेतकरी अपात्र ठरलेत. हे काय झालं ते समजून घेऊया. फार महत्वाचं आहे, कारण की जर तुम्ही केवायसी केली असेल तर काळजी करू नका, पण ती केवायसी कशी केली आहे हे महत्वाचं आहे. सरकारच्या तपासणीत अनेकांनी केवायसीच्या चुकीच्या पद्धतीने केली आहे, कारण अशांना यावेळी पैसे देताना मोठी अडचण होणार आहे. मागील वेळेला पीएम किसानचे केवायसी नीट छाननी झाली नव्हती, म्हणून चुका राहिल्या. पण आता चुकीची केवायसी केली असेल, पैसे पेंडिंग राहिले असतील किंवा तुम्ही चुकीच्या पद्धतीने भरला असेल फॉर्म, खाते क्रेडिट होईल असं नाही. सरकारने सांगितलंय की योग्य केवायसी असेल तर शेतकऱ्यांनाच पैसे मिळतील, बाकीचा निधी अडकू शकतो. तिसरा नियम, या नियमाबद्दल तब्बल 52 लाख शेतकरी अपात्र ठरले गेले आहेत. 52 लाख, नॉट अ जोक, चेष्टा नाही. 15 दिवसात आचारसंहिता असल्यामुळे वितरण बंद होतं. आता मतदान संपलं, आचारसंहिता उठली, लगेच बँकांना पैसे ट्रान्सफर करण्याचं काम सुरू झालं. तब्बल 10,000 कोटी रुपयाचा निधी बँकांमध्ये पाठवला आहे. पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यात आज एकूण 19,000 रुपये जमा होणार आहेत. म्हणून साधारण 22 लाख शेतकऱ्यांना आज पैसे मिळणार. आता आणखीन एक मोठा प्रकरण सरकारनं पुढे आणलं आहे, ज्यामुळे जवळपास 5 लाख शेतकरी अपात्र ठरलेत. म्हणून अपात्र यादीत आहात का नाही हे तपासणं फार महत्वाचं आहे. आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न, कोणतेही 10 जिल्हे हे आहे सर्वाधिक शेतकरी अपात्र ठरलेत. तर हे जिल्हे सगळं डिटेल तुम्हाला पुढे समजणार आहे. त्यासाठी 14 जिल्ह्यामध्ये कोणाकोणत्या खात्यामध्ये हे पैसे आता वितरित करायचं सरकार काम करते हे पाहूया. आजकाल खोट्या बातम्या जाम सुळसुळाट झाला आहे, त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचं हे लोकांना कळेना झाले. म्हणून कोणाला पैसे मिळणार, कोणाला नाही, पैसे न मिळास त्यामागचं कारण नेमकं काय आहे जे जाणून घेणं फार गरजेचं आहे. सुरुवातीला आपण हे 10 जिल्हे पाहणार आहोत, जिथं आज पहिल्या टप्प्यात का एकाही शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही. या 10 जिल्ह्यामध्ये थांबवण्याचं काम सरकारने केलं आहे. घाबरायचं अजिबात नाही, कारण मी तुम्हाला 2 भारी महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. त्याचं कारण म्हणजे 10 जिल्ह्यामध्ये अजूनही पुढच्या टप्प्यात तुमचे पैसे नक्की जमा होतील. कारण की इथं पहा, 10 जिल्हे जिथे आज 1 रुपया जमा होणार नाही. अकोला, अमरावती, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि शेवटचा हिंगोली हे 14 जिल्हे पहिल्या टप्प्यात वितरण सुरू झाले. पण या जिल्ह्यामध्ये साधारण 162 तालुके निवडले. तुमचा तालुका यादीत असेल की नाही आजच पहा, कारण या तासापूर्वी ही यादी निघाली. काही तासापूर्वी 100% पडणार आहे ते पैसे. इथं सर्वांना पैसे मिळणार नाहीत, पण काही निवडक तालुके पहिल्या टप्प्यात आहेत ते मिळणार आहेत. अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, मुक्ताईनगर, जामनेर या तालुक्यातील शेतकऱ्यांना बँकांना पाठवलेले डीबीटीचे
प्रक्रिया सुरू झाली आहे. आता पुढचा मोठा प्रश्न, केवायसी नेमकी कोणती केसची केली जाणार, कसे पडणार हे पैसे, चुकीच्या पद्धतीने येणार आहेत का, याची पक्की माहिती पुढच्या भागात सांगणार आहे. आज बघा, बँकांना जरा जत्रा भरल्यासारखं गर्दी झाली आहे, पण अनेक जण चुकीच्या पद्धतीने केवायसी करतोय. याचा लाभ फुकटपणे उचलत आहे. म्हणून नीट ऐका, सरकारने कोणती केवायसी मान्य केली 2 मिनिटांमध्ये सांगतो. आतापर्यंत महत्त्वाचे धुळे तालुक्यामध्ये, पण धुळे जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये साखरी, शिरपूर, सिंदखेड, शहादा, त्यानंतरचा आहे 17,000 प्लस 2,000 इथे मिळणार आहे, त्यामुळे डीबीटीच्या डायरेक्ट माध्यमातून इथं मिळणार आहेत. नंतरचा जिल्हा औरंगाबाद, फुलब्री, कन्नड, सिल्लोड, पैठण, सोयगाव, वाळूज हे तालुके आहेत. त्यानंतरचा जिल्हा उस्मानाबाद आहे. उस्मानाबादमध्ये तुळजापूर, भूम, परडा, वाशी, कळंब, लोहारा, उमरगाव या तालुक्यामध्ये सुद्धा पैसे 100% मिळणार आहेत. आता पुढचा जिल्हा तू सांगतोय तो सांगली जिल्हा, खानापूर, तासगाव, कोटेमगाव, आटपाडी, जत, मिरज, पलूस, वाळवा भागामध्ये शेतकऱ्यांना पैसे हे दिले जाणार आहेत 19,000. पुढे अहमदनगर जिल्हा, अहमदनगरमध्ये शेवगाव, पाथर्डी, नगर, शिरूर, पारनेर, कर्जत हे तालुके पहिल्या टप्प्यात येतात, त्यामुळे यांना सुद्धा पहिलं प्राधान्य देऊन आपल्याला पैसे वितरित करायचं काम सरकार करत आहे. त्यानंतर अहमदनगरचा जिल्हा, सोलापूरचा जिल्हा, ते महाड, मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, करमाळा, किशी, बार्शी तालुका हे सगळे तालुके राहणार आहेत. बघा इथं 100% हे पैसे तुम्हाला या तालुक्यामध्ये वितरित होण्याचं काम सरकार करत आहे. नंतरचा अकोला जिल्हा आहे. अकोल्यामध्ये मुर्जापूर, मर्तिजापूर, पातूर, तेलारा, अकोट, बालापूर, बार्शी, टाकळी असे तालुके आहेत. त्यानंतरचा यवतमाळ जिल्हा, पोराडेवी, पुसे, घनसावगी, उमरखेड, द्वारहाड, महागाव तालुके असे आहेत. गडचिरोलीचा जिल्हा पण आहे. गडचिरोली, अहिरे, सिरोचा, धानोरा, कुरखेडा, भामरगड या तालुक्यामध्ये पैसे वितरित करणार आहेत. बघा, सरकारने मोठे केवायसीची पण महत्व सांगितलं आहे, कशा प्रकारे करायचे. आज सगळ्यात भारी मुद्दा, योग्य केवायसी कोणती. शेतकरी बांधवांनो, मोबाईलवर केवायसी करत असताना आजकाल फार त्रास होतोय. OTP येत नाही, सिस्टीम लोड होते, पण ॲप बंद पडले आणि मग केवायसी अधुरी राहते, त्यामुळे पैसे पेंडिंग अडकतात. म्हणून मोबाईलवर बसून केवायसी करणं बंद करा. एकदा नेट कॅफेमध्ये जा, तिथून व्यवस्थित केवायसी करून घ्या. कॅफेमध्ये केलेली केवायसी सरकार मान्य बरोबर केवायसी समजली जाते. केवायसी मध्ये आधार कार्ड, बँक खाते, केवायसीचं नाव जुळत असलं तर तपासणी करा. आधार, बँक लिंकिंग, NPCI मॅपिंग काम सुरू करावे लागणार, कारण लवकरात लवकर हे कागदपत्र गोळा करून तुम्हाला केवायसी करून घ्यायची आहे. 2,000 रुपये आणि 17,000 रुपये 19,000 रुपये असे मिळणार आहेत तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून. म्हणजे स्पष्ट झालंय, केवायसी बरोबर असेल तर पैसे खात्यात, नाही तर पेमेंट पेंडिंग राहील. ते शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा पहिल्या यादीत असेल आणि तुमची केवायसी व्यवस्थित असेल तर कधीही तुमच्या खात्यात लाभ येऊन पडू शकत नाही. हीच होती नमो शेतकरी योजना आणि अतिवृष्टी भरपाई महत्त्वाची अपडेट. आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी हेल्पलाईन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण विसरू नका. कारण हे विसरलं नसाल तर तुमची नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. लवकरात लवकर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तात्पुरतं जय हिंद, जय महाराष्ट्र.